नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मोदींच्या विरोधात आघाडी भक्कम करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न जोरदारपणे सुरू आहेत. त्यासाठी जमवाजमवही सुरू आहे. नारायण तातू राणे अर्थात स्वाभिमानचे दादा आणि कोकणचो स्वाभिमान राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये यावं म्हणून गळ टाकला गेलाय. राणे आपल्या गळाला लागावे हा प्रयत्न तसा राष्ट्रवादी काँग्रेसचाही आहे असं म्हटलं जात आहे. या बातमीत तथ्य किती आणि गावगप्पा किती यापेक्षा नारायण राणे या राजकीय रसायनाची अशी काय जादू आहे हा प्रश्न महत्त्वाचा. राणेंचं उपद्रव मूल्य लक्षात घेऊन भाजपनं त्यांना जवळ केलं आणि आपला डाव टाकला. पण त्यामुळे राणेंचं समाधान काही झालेलं दिसत नाही. हवं ते मिळेपर्यंत असमाधान बाळगणारे नारायण राणे आता विरोधकांना जवळचे वाटू लागलेत. यामागे लोकसभेच्या एका जागेची बेगमी करायची आहे की सत्तेतल्या नाराजांना सोबत घ्यायचं आहे. याच्या जोडीला पुन्हा एकदा पक्ष बदल करून नारायण राणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावावी का? दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मात्र काँग्रेसला समर्थन करावं म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष आहे, ऐनवेळी विश्वासघात करू शकतो अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. एकंदर विविध नेत्यांना काँग्रेसमध्ये परत खेचण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, बाहेरून नेते परत पक्षात येत असतील तर सध्या पक्षामध्ये असलेल्यांची प्रतिक्रिया काय होईल, निवडणूक वर्षात कोणतं नवीन समीकरण आकाराला येऊ शकतं, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोकमध्ये. येवा काँग्रेस आपलीच असा. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालं आणि काँग्रेसला राज्यातल्या हालचाली करायला संधी मिळाली. याचाच एक भाग म्हणून नारायण राणे हे काँग्रेसमध्ये परत येतील का याच्यासाठी सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आणि त्याचं सूतोवाच अधिकृतरित्या केलंय ते बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी. नारायण राणेच्या संदर्भामध्ये काय सांगाल? मग या बाबतीत काही प्रयत्न सुरू आहेत? नाही, मला ते प्रयत्न माहीत नाही, पण माझं मत एक हे आहे की जे जे येऊ इच्छितात त्यांना बरोबर घ्यावे या मताचा मी स्पष्टपणे आहे. तुम्ही काही पुढाकार घेता याच्या संदर्भात काही बोलणं वगैरे? आता हे वरिष्ठ पातळीला काही गोष्टी ठरतील. माझं काही अध्यक्षांशी बोलणं झालेलं नाही, परंतु असं काही थोडा जरी त्यांच्याकडून हे येऊ शकतं असेल तर माझं तर मत असं की प्रत्येक ठिकाणी जिथे योग्य माणसं, चांगली माणसं मिळता येत आपल्या विचाराची ती त्यांना घ्यावं. नारायण राणेंना परत काँग्रेसमध्ये घ्यावं की नाही याचा निर्णय नेतृत्व करेल असं सांगत असताना बाळासाहेब थोरातांनी निश्चित एक वाक्य लक्षवेधी पद्धतीनं मांडलंय. जो येईल त्याला सोबत घ्या. अर्थात नारायण राणेंच्या भूमिकेबाबत आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा नारायण राणेंनी पक्षबदल करावा का आणि केला तर काँग्रेसमध्ये जावं का याबद्दल कोकणवासियांना काय वाटतं ते आता आपण पाहूया. नारायण राणे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येणार अशा प्रकारच्या बघितल्या तर बातम्या येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर इथे काही काँग्रेसची मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काका सांगा, पुन्हा एकदा राणे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येतील अशा प्रकारची चर्चा आहे, काय सांगाल तुम्ही? तुम्ही कसं स्वागत कराल की राणे पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर? राणेंबद्दल मला तेवढी काही आता सांगण्या एवढी आपुलकी नाही आणि राणेंमुळेच मी काँग्रेस सोडली. राणेने माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं, पण मी मात्र उभा राहिलो. लोक मला आमदार म्हणून हाक मारतात, एवढ्यासाठीच मी लोकांमध्ये आहे. आणि आता ते जरी परत येणार असतील आणि काँग्रेस घेत असेल तर त्याचं उत्तर काँग्रेसच्या नेते मंडळींच्या समोर दिलेलं बरं, म्हणून मी आता काय सांगत नाही.
मी कुडाळ काँग्रेस तालुक्याचे अध्यक्ष आहात, तुम्ही काय सांगाल? राणे जर काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं काय होईल? स्वागत होईल की त्यांना विरोध होईल? काँग्रेसमध्ये काँग्रेसचे विचाराने चालणारी किती माणसं आली तरी काय काँग्रेसला नको असतात, परंतु इथे काँग्रेसप्रमाणे पक्ष चालवणारे आम्हाला नेते पाहिजे. राणे साहेब हे काँग्रेसमध्ये आलं तर आम्ही काय वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाला किंवा राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयाला आम्ही खालील काँग्रेस कार्यकर्ते कायम ॲक्सेप्ट करतच असतो, कारण पक्ष वाढण्याच्या दृष्टीने. पण त्याच्याच बरोबर पक्षाची हानी होताने असंही कुठल्याही नेत्याने स्टेटमेंट काढू नये किंवा आचारसंहिता पक्षाची बिघडू नये, अशा प्रकारचं वातावरण ह्या जिल्ह्यात राहावं, त्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंवा नारायण राणे यांनी काँग्रेसचं खूप काम केलं. ते एक चांगले संघटक आहेत, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. ते त्यांना कोण मिसगाईड करतंय, कार्यकर्ते त्यांचे करतात की काय परत गटबाजी करतात आणि परत एकदा काँग्रेस दुभंगली जाते. अशी 3 वेळा काँग्रेस झाली. एकदा मोठे काँग्रेस झाली, राष्ट्रवादींनी शरद पवारांनी सगळे घेऊन गेले. त्याच्यानंतर एस.एन. देसाईंचा एक गट झाला, त्याच्यानंतर राणे साहेबांचा. तरी पण काँग्रेस या ठिकाणी भक्कम उभी आहे. ती भक्कम करण्यासाठी आमचे सगळ्यांच्या कुडाळ तालुक्यात प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. नारायण राणे काँग्रेसमध्ये येणार हे ऐकल्यानंतरच कोकणातल्या काँग्रेसवासियांच्या पोटात कसा गोळा उठलाय ते या चर्चेत तुम्ही पाहिलं असेल. पण दुसरीकडे काँग्रेसच्यासाठी चिंतेचं वातावरण तयार केलंय ते प्रकाश आंबेडकरांनी. प्रकाश आंबेडकर अगदी थेटपणे बोलून गेले आहेत की काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष आहे. आम्ही काही काँग्रेससाठी थांबणार नाही. त्यामुळे काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले तसं आम्ही काय अडकणार नाही. ज्या मुस्लिम संघटनांना असं वाटते की त्यांनी युती झाली पाहिजे, त्यांच्यावरती सुद्धा आम्ही एक जबाबदारी टाकतो की ताबडतोब त्यांनी असायला बघावं की 12 जागा या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने मान्य करावं. एकीकडे प्रकाश आंबेडकरांची ही नाराजी तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतल्या बहुजन नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख देत असलेल्या छगन भुजबळांची मध्यस्थी. प्रकाश आंबेडकरांची नाराजी कमी करावी आणि वंचित विकास आघाडीचं आपल्या सोबत येणं शक्य करावं, त्याच्यासाठी पुढाकार घेणाऱ्या छगन भुजबळांनी प्रकाश आंबेडकरांच्यासाठी एक दुसराच प्रस्ताव ठेवलाय. आंबेडकरांचं निश्चितपणे जे आहे त्यांचा मान आम्हाला ठेवायला पाहिजे, राखायला पाहिजे आणि सन्मानानं आम्ही त्यांच्याशी जे आहेत चर्चा करणार आहोत. आणि शक्यतो जे आहे भाजपा विरुद्ध मतांमध्ये विभाजन होऊ नये याचा प्रयत्न जो आहे आम्ही हा शेवटपर्यंत करणार आहोत. नारायण राणे हे सुज्ञ आहेत आणि कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तर ते निर्णय घेतील. भाजपामध्ये भाजपावाले जर संतुष्ट नाहीत तर बाहेरून गेलेले काय संतुष्ट राहणार आहेत का? संतुष्ट दिल्लीमध्ये सांगा, नावं सांगायला पाहिजेत. एवढे सिनियर बसलेले आहेत ते संतुष्ट आहेत का? सगळे अडवाणी साहेबांसहित, मुरली मनोहर जोशींसहित आणि आता जे मंत्रिमंडळातले आहेत त्यांच्यासहित कोण संतुष्ट आहे तिथे? तर ते त्यामुळे नारायण राणे आणि इतरांच्या बाबतीमध्ये तोच मापदंड जो आहे लावला जातोय. ठीक आहे, ते त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत आणि ते तेवढे त्यांना राजकारण समजतंय. तर भारतीय जनता पक्षातल्या संतुष्ट आणि असंतुष्टांची यादी स्वतःच्या खिशात बाळगणारे छगन भुजबळ असं म्हणतायत की नारायण राणे हे एक सुज्ञ राजकारणी आहेत आणि प्रकाश आंबेडकरांचा सन्मान राखायला हवा. तर या एकूण राजकीय पार्श्वभूमीवर आजची चर्चा आपण करूयात. ज्या चर्चेत सहभागी होतात अब्दुल सत्तार, काँग्रेसचे आमदार, दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी, त्याचबरोबर आमचे कोकणातले प्रतिनिधी प्रणव पोळेकर, माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत जयंत माईंकर. आणि आपण राणे समर्थकांनी या चर्चेत सहभागी व्हावं अशी हर तऱ्हेची विनंती केल्यानंतरही दादांना विचारूनच चर्चेत यायचं का नाही ते ठरवू अशी भूमिका घेतल्यामुळे रिकामी राहिलेली खुर्ची तुम्हाला दिसते. आपण चर्चेची सुरुवात सर्वप्रथम दीपक भातुसे यांच्यापासून करतोय. दीपक, आपल्यापर्यंत
आम्हाला प्रश्न घेऊन यायचा आहे, मात्र तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. पण तरीही प्रणव पोळेकर आपल्यासोबत आहेत आणि प्रणव, ज्या पद्धतीनं नारायण राणे येणार किंवा नाही येणार याच्या चर्चा एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधलं वातावरण काय आहे ते आपण थोड्याच वेळापूर्वी तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून ऐकलं. पण तुम्ही गेली इतकी वर्ष काँग्रेसचं कोकणातलं आणि एकूणच राजकारण पाहताय, काँग्रेसची आत्ताची कोकणातली स्थिती काय आणि नारायण राणेंची ताकद किती? खरं तर प्रसाद सर, काँग्रेसची ताकद जर बघायला गेलो तर काँग्रेसच्या ताकदीचा जर विचार करायला गेलो तर लोकसभेचं मतदारसंघ हा 2014 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्याच्या अगोदर ते काँग्रेसचे खासदार देखील राहिले होते. मात्र आता जर बघायला गेलो, ज्यावेळी राणे काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी राणेंनी जे त्यांच्या समर्थक जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यामुळे काँग्रेसकडे असा चेहरा नाही आहे. जरी काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघावर जरी दावा केला तर काँग्रेसकडे असा चेहरा नाही आहे की जो ही लोकसभा निवडणूक विनायक राऊतांच्या समोर लढवू शकेल. कारण गेल्या काही दिवसांपासून, गेल्या 4 वर्षापासून जर आम्ही बघतोय तर विनायक राऊतांचा संपर्क या ठिकाणी प्रचंड दांडगा आहे. अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र काँग्रेसचा असा एकही नेता त्यावेळी नारायण राणे ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यानंतर काँग्रेसचा एकही नेता असा इथे म्हणजे कोकणामध्ये फिरकलेला दिसला. पण मग प्रणव पोळेकर, जर समजा काँग्रेसकडे चेहरा नसेल, काँग्रेसकडे विनायक राऊतांना आव्हान देण्याचं संघटनात्मक बळ नसेल, तर प्राप्त परिस्थितीत तितकं बळ राणेंच्या गटामध्ये तरी आहे का? नक्कीच राणेंच्या गटामध्ये ती ताकद आहे. कारण जर खुद्द दादा राणे जर काँग्रेसमध्ये आले तर निश्चितच ही ताकद जी आहे ती नक्की वाढणार आहे. कारण ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे आता जे काही पूर्वीच्याच काँग्रेसचे जे पूर्वी आश्रमाचे जे काँग्रेसचे नेते आहेत तेच राहिलेले पाहायला मिळतात. मात्र जे नव्याने आले होते आणि काही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते होते ते देखील राणेंबरोबर या स्वाभिमान पक्षामध्ये गेलेले पाहायला मिळालेत. आणि त्यामुळे जर ही ताकद जर वाढवायची असेल तर कुठेतरी राणेंना ह्या काँग्रेसमध्ये आणणं गरजेचं आहे असं इथल्या काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटतं. मात्र नेते आहेत जसे काका कुडाळकर असतील किंवा आणखीन सिंधुदुर्ग. अगदी प्रणव, आपण असं सांगताय की काँग्रेसला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी राणेंची कोकणात गरज आहे. दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत. दीपक, मगाशी आपल्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही तांत्रिक कारणामुळे. पण आता प्रश्न असा आहे की नारायण राणे हे काँग्रेसच्या वाटेवर जाण्याच्या बाबतीत कधी तुमच्याशी बोलले आहेत का? आणि गेल्या काही काळात नारायण राणेंची देहबोली बदललेली तुम्ही पाहिली आहे का? काही तांत्रिक कारणामुळे आपण दीपक भातुसे यांना प्रश्न विचारू शकत नाही आहोत. पण अब्दुल सत्तार आपल्या बरोबर आहेत. सत्तार साहेब, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो. अगदी स्वागत आपलं चर्चेमध्ये. आपण नारायण राणेंच्या बरोबरच एकूणच काँग्रेस पक्षाचं राजकारण सध्या काय पातळीवर पोहोचलंय आणि कोणत्या कोणत्या नव्या राजकीय आडाख्यांच्या सह ते पुढे जाणार आहे त्याची चर्चा करतोय. तेव्हा एक थेट प्रश्न तुम्हाला आहे, कोकणात खरंच नारायण राणेंची गरज काँग्रेसला का आहे? नाही, नारायण राणे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. कोकणामध्ये त्यांच्याबद्दल लोकांना आदर आहे. त्यांनी अनेक वर्ष कोकणाच्या लोकांची सेवा केली. आणि प्रश्न असा आहे का कोणता एखादा व्यक्ती जो नावाने मोठा असेल तर वैयक्तिक त्याच्याबद्दल लोकांच्या बद्दल बोलण्याचा, लोकांच्या वागण्याचा, लोकांच्या सोबत अनेक वर्ष काम केल्यानंतर त्या माणसाची प्रतिमा आहे, त्यामध्ये कुठे शंका नाही. पहिलेही काँग्रेसने त्यांना काढलं आणि ते स्वतः काँग्रेसला सोडून गेले. काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा सर्व सन्मान आहे. आजही ते काँग्रेस पक्षामध्ये आले तर त्यांचा स्वागतच राहील. शेवटी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मध्यंतरी एकदा याच्या अगोदरही त्यांच्यामध्ये कुठंतरी वादविवाद झाला होता, त्याला कुठेतरी पडदा घातला आणि परत त्यांना पक्षामध्ये येण्याची विनंती केली. त्याला त्यांनी सन्मानाने आले. परंतु कसं आहे, राजकारणामध्ये आजही त्यांचा मुलगा हा काँग्रेसचा आमदार आहे. आता तो वडिलांच्या सोबत जाणार नाही जाणार हे प्रश्न त्यांचा आहे. परंतु काँग्रेसमध्ये
नारायण राणे आले तर निश्चित काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण पण सत्तार साहेब, ज्या पद्धतीनं नारायण राणे आणि राणे कुटुंबियांचं राजकारणाचं स्वतःचं एक सूत्र आहे, ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात ती काँग्रेसची स्टाईल नाहीये. काँग्रेसची स्वतःची अशी एक स्टाईल आहे, काम करण्याची पद्धत आहे. मग या दोन गोष्टींचाच संघर्ष आम्हाला कोकणात कायम पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक एक जागा निवडून आणायची म्हणून तुम्ही हवी ती तडजोड करायला तयार आहात का? नाही असं नाही आहे. नारायण राणेच्या बाबतीत फक्त कोकण किंवा एक मतदारसंघ हा बोलता येणार नाही. नारायण राणे एक कुशल संघटक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष या राज्याची सेवा केलेली आहे, ते कुठेही नाकारता येणार नाही. आणि शेवटी काही झालं तरीही नारायण राणेची एक जागेचा प्रश्न नाहीये. नारायण राणे आल्यानंतर पक्षाला त्याचा थोडा फायदा होणारच आहे. आणि त्यांनाही ज्या पद्धतीने ते काम करतात, या दोघांच्या संस्कृतीचा किंवा दोघांच्या वागण्याचा, नारायण राणे फॅमिलीचा बोलण्याचा, हा तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. हेच तर एक कारण आहे का त्यामध्ये त्यांचा जो आक्रमकता आहे, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती काँग्रेस पक्षाची पद्धत नव्हे. काँग्रेस पक्ष हा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, खेड्यापाड्यापासून तर शहरापर्यंत पुऱ्या देशभर काँग्रेस पक्ष आहे. यांची देश चालवण्याच्या बाबतीत जी काँग्रेसचे धोरणात्मक निर्णय असतात ते वेगळे असतात. नारायण राणे साहेबाचा जो काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसच्या काही नेत्यांना आवडत नाही किंवा नारायण राणे साहेबाला काँग्रेसची पद्धत आवडत नाही. हे असा दोघांमधला वादविवाद थोडाफार असतो. शेवटी लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने, लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गानेच काम करावे लागतात आणि नारायण राणे लोकांचा ऐकूनच आपल्या भावना मांडतात. तर निश्चित त्याचाही काँग्रेस पक्ष त्यांच्या बाबतीत आदर करतो. अगदी तुम्ही असं वारंवार म्हणताय की काँग्रेसला आत्ताच्या घडीला तरी नारायण राणेंची गरज आहे, हे त्यातून सूचित होत आहे. दीपक भातुसे आता आपल्या सोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत. दीपक भातुसे, गेल्या काही काळात तुमचा आणि नारायण राणेंचा संवाद झाला असेल. आपण अब्दुल सत्तार काय बोलले ते ऐकलंय. अब्दुल सत्तार असं म्हणतायत की नारायण राणेंनी महाराष्ट्राची सेवा केली आणि काही एका जागेपुरता विषय नाहीये नारायण राणेंचं काँग्रेसमध्ये येणं, जर ते आले तर. तुमच्या लेखी नारायण राणेंची देहबोली गेल्या काही दिवसांमध्ये बदलली आहे का? आणि जर राणे काँग्रेसवासी झाले तर काँग्रेसला किती जागांचा फायदा होईल? निश्चित आपण नारायण राणेंनी काँग्रेस सोडली त्यावेळेला त्यांच्यासमोर एक अडचण होती की त्यांना काँग्रेसमध्ये राहायचं नव्हतं आणि पर्याय जर होते, दोन पर्याय त्यांच्यासमोर होते, एक भाजप आणि शिवसेना. शिवसेनेमध्ये राणे जाऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. आणि हा पर्याय निवडताना ते पूर्णपणे खुश होते असंही नाहीये, कारण त्यावेळेला त्यांची देहबोली पूर्णपणे नाईलाजाने आपण भाजपमध्ये जातोय, भाजप सोबत जातोय अशी साधारणतः त्यांची देहबोली होती. भाजपमध्ये गेल्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले आणि त्यानंतर काही काळ ते शांत होते. मात्र गेल्या 1.5 महिन्यापूर्वी सिंधुदुर्गमध्येच एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये राणेंचा जो मुलगा आहे निलेश राणे, त्याने थेट भाजपवर टीका केली होती. ती टीका आपण सगळ्यांनी ऐकली आणि त्या टीकेपासून राणेंचा मार्ग आता पुन्हा उलट्या दिशेने जातोय असे स्पष्ट संकेत त्यावेळेलाच मिळाले होते. आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली ती राणे राष्ट्रवादी बरोबर जाणार आघाडीमध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा जी आहे ती ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमार्फत लढणार. मात्र त्यालाही कुठेतरी ब्रेक लागला आणि राणेंची भाजपने केंद्रीय लोकसभा जाहीरनामा समितीवर नियुक्ती केली. ही नियुक्ती करून राणेंची जी नाराजी होती, राणे भाजपपासून दूर जाणार अशी जी चर्चा होती, त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचा भाजपने प्रयत्न केला, राणेंना खुश करण्याचा प्रयत्न केला. आता या समितीवर जाऊन राणे खुश आहेत का हे बघावं लागेल, कारण त्याच्यानंतर तोच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नारायण राणेंच्या देहबोलीतून गोष्टी लपत नाहीत. सर्वसाधारणपणे राजकारण्यांच्या ज्या व्ययच्छेदक लक्षणांची यादी असते त्यात एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की काय करायचंय ते कधी कळू द्यायचं नाही. नारायण राणेंच्या देहयष्टीतून मात्र ते कधीही लपून राहत नाही. आपण एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी इथे थांबतोय आणि ज्या वेळेला आपण चर्चा पुन्हा सुरू करू त्यावेळेला अर्थातच चर्चा नारायण राणेंच्या व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकरांचीही असेल. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय काँग्रेसच्या राजकीय जुळवाजुळवीची आणि त्याचबरोबर नारायण राणेंच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाची.
नारायण राणेंच्या काँग्रेस संभाव्य प्रवेशाबद्दल काय बोललं गेलंय किंवा जनमानस काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमच्या 24तास.com या वेबसाईटवर एक प्रश्न विचारला। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी परत काँग्रेसमध्ये जावं का आणि उत्तर काय आली आहे ती पहा। 57% लोक म्हणतात होय, राणेंनी परत काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे। 43% लोकांना मात्र नारायण राणेंचा पुन्हा पक्ष बदल मान्य नाहीये। प्रश्न होता की नारायण राणेंनी परत काँग्रेसमध्ये जावं का आणि त्याची काय उत्तर आली आहेत। 57% होय म्हणतात, 43% नाही म्हणतात। तेव्हा आता आपण आपल्या चर्चेकडे परत येतोय। जयंत माइंडकर आहेत आपल्याबरोबर। माइंडकर, ज्या अर्थी 57% लोकांना वाटायला लागले की काँग्रेसमध्ये नारायण राणेंनी परत गेलं पाहिजे आणि त्या काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे ज्या काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांचा अपमान नारायण राणेंनी एक एकदा करून झालेला आहे, त्याच काँग्रेसमधले आत्ताचे नेते हे नारायण राणेंचा गोडवा गाऊ लागलेले आहेत। हा सगळा बदल काय दर्शवतो? एकतर जसजसं निवडणूक जवळ येते आहे तसतसं 272 हा आकडा गाठायला कसाही करून किंवा सध्या 44 या फिगरवर असलेली काँग्रेस अधिक मोठी व्हायला एक एक खासदार महत्त्वाचा आहे आणि आत्ता जे गणित सुरू आहे ते त्याच दृष्टीने सुरू आहे। जेवढं हे वाक्य आहे त्याच श्वासात मला दुसरं एक सांगायचं आहे की याचाच अर्थ हा की भारतीय जनता पार्टी पुन्हा शिवसेनेबरोबर नक्की युती करणार आणि हे लक्षात आल्यानंतरच राणेंनी पवारांची भेट किंवा राणेंच्या मुलांनी थोडंसं भाजपवर तोंडसुख घेणं अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। या एका वाक्यात ह्या दोन गोष्टी बाहेर पडतात की एकेका खासदाराचं महत्त्व काँग्रेस प्रणित आघाडीलाही असेल आणि भाजप प्रणित आघाडीलाही असेल केंद्रात सरकार स्थापन करताना, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पार्टीचं अलायन्स हे नक्की होणार हे दिसत आहे। याचं कारण ते जर भाजप राणेंबरोबर जाणार असेल तर उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर बोलणार सुद्धा नाहीत हे आपण सगळे जाणतो। अगदी दीपक भातुसे, तुम्ही आत्ताचं मत ऐकलं, त्याच्या आधी अब्दुल सत्तार काय म्हणत होते तेही ऐकलं। आता महाराष्ट्राला या निमित्तानं एक जाणून घ्यायचं आहे की जर नारायण राणेंनी पक्ष बदल करायचा ठरवला तर ते खरोखरच पक्ष म्हणून पूर्णपणे पुन्हा एकदा काँग्रेस प्रवेशाकडे झुकतील का स्वाभिमानचं अस्तित्व कायम ठेवून काही नवा राजकीय डाव आखतील? यापूर्वी साधारणतः महिनाभरापूर्वी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा शक्यता होते की राणेंचा स्वाभिमान पक्ष जो आहे तो पक्ष कायम राहील आणि ते काँग्रेस आघाडीमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये सहभागी होतील। कारण त्यावेळेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जे लोकसभा मतदारसंघ आहेत तो मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगत होता आणि तो दावा याच्यासाठीच सांगत होता की राणेंना त्या तिथून निवडणूक लढवायची होती, परंतु राणे थेट निवडणूक लढवण्यास तयार नाहीयेत। ते स्वबळावर जर फक्त स्वाभिमान पक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार असेल, त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादीची ज्या पक्षाला ही जागा जाईल ते राणेंना सोपं जाणार नाहीये आणि त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये सहभागी व्हायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा काँग्रेसकडनं मागून घ्यायची आणि त्याच्यावरती राणेंना उमेदवारी द्यायची स्वाभिमान पक्षाकडनं, अशी महिनाभरापूर्वी नारायण राणे स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत का त्यांनी आपल्या मुलाला त्याच्यासाठी मैदानात उतरवायचं ठरवलंय? त्यांचं काय गणित आहे? याच्यात दोन शक्यता आहेत। एक तर पहिला मगाचा जो प्रश्न आहे की काँग्रेसमध्ये जर यायचं म्हटलं राणेंना तर ती स्वाभिमान पक्ष त्यांना पूर्णपणे विलीन करावं लागेल काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये सहभागी लागेल। कारण काँग्रेसचे नेते आता स्वागत करतात की आम्ही त्यांचं स्वागत करू पक्षामध्ये, परंतु हे स्वागत करताना निश्चितच काँग्रेसची अट असणार आहे की त्यांनी पूर्णपणे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि पुन्हा काँग्रेसमध्ये पूर्वीसारखं यावं। आणि दुसरा प्रश्न जो राहिला तिथे स्वतः राणे उभे राहणार का त्या संदर्भात अजून निर्णय व्हायचा आहे। कारण अशी एक चर्चा आहे की निलेश राणे जे मागच्या वेळेला खासदारकीच्या निवडणुकीला उभे होते, त्याच्यापूर्वी खासदार होते 2009ला, त्यांना आता विधानसभेचे वेध लागलेले आहेत, त्यांना सिंधुदुर्गमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे कदाचित राणेच थेट लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील। जर निलेशने विधानसभा लढवायचं नाही म्हटलं तर कदाचित निलेश राणे हे उमेदवार असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून। मात्र ते आपण म्हणताय त्याप्रमाणे राजकीय परिस्थिती काय असू शकते याचे आडाखे, याचे अंदाज आपल्याला येऊ शकतात। मात्र एका गोष्टीची आठवण या निमित्तानं करून द्यायला हवी, ती म्हणजे ही की माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष असताना
सांगून सांगून थकले की स्वाभिमाननं आपलं वागणं सुधारावं, पण शेवटपर्यंत काही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचं वागणंही सुधारलं नाही आणि त्यामुळे काँग्रेसला होणारा त्रासही कमी झाला नाही. प्रणव पोळेकर आपल्याबरोबर आहेत आणि या निमित्ताचा पुढचा प्रश्न हा त्यांनाच असणार आहे. प्रणव, स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचं वागणं हे स्थानिक पातळीवर काँग्रेस जनांना कशा प्रकारची डोकेदुखी ठरत असतं? सर, खरं तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे जी काही या काही काळामध्ये निवडणूक झाली, ती कणकवली नगर परिषदेची निवडणूक असेल किंवा सिंधुदुर्गामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये स्वाभिमान आणि विरुद्ध इतर अशी सध्याची ती निवडणूक झाली होती आणि त्यावेळी स्वाभिमाननं बाजी मारून नेली, हे सगळाच इतिहास आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण एक गोष्ट याच्यातून स्पष्ट झाली होती, त्या निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे जे पूर्वाश्रमीचे जे नेते आहेत त्यांना मात्र याचा त्रास झाला होता, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली होती आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ते कुठेतरी काँग्रेसच्या काही जुन्या जाणत्या लोकांना जे खटकत होतं आणि त्यामुळेच हे काँग्रेसचे जुने जाणते जे लोक आहेत ते आत्ता जरी राणे काँग्रेसमध्ये यायचं म्हटलं तर त्यांना विरोधाची जी भूमिका जी आहे ती दर्शवताना पाहायला मिळतात आणि त्याचं हे मुख्य कारण आहे. आणि हेच जर असंच परिस्थिती राहिली तर कदाचित हे दुखावले जातील. पण मात्र वरिष्ठ लेवलवरनं जर ह्या संचांच्यावर जर चर्चा झाली, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसच्या नीतिमूल्याप्रमाणे जर राणे यायला तयार असतील तर मात्र कुठेतरी काँग्रेस हे जे अगदी प्रणव, तुम्ही अपेक्षा मात्र निश्चितच व्यक्त करू शकता. ती अपेक्षा राणेंकडून काँग्रेसमध्ये आल्यावर व्यक्त होईलच, या बाबतीत कोणतीही शाश्वती आज देता येत नाही, कारण राणेंची राजकारणाची स्वतःची स्टाईल आहे, काँग्रेसची राजकारणाची स्वतःची स्टाईल आहे. अब्दुल सत्तार, आता चर्चेमधला पुढचा मुद्दा, तो मुद्दा आहे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतला आणि नुसता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतला नाही तर एकूणातच वंचित विकास आघाडीचा. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आलंय की काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष आहे, त्याच्यावर भरोसा नाही ठेवतायत. एका बाजूला नारायण राणे चर्चेसाठी झुलवत ठेवले गेलेले आहेत असे चित्र निर्माण होत आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर पण चर्चेसाठी झुलवत ठेवले गेलेले आहेत. काय म्हणाल? नाही, काँग्रेस पक्ष हा काय आहे, ज्या वेळेस काँग्रेस त्यांच्या सोबत होती त्यावेळेस त्यांना दिल्ली गाठता आली, काँग्रेसने त्यांचा साथ सोडला, त्यांना दिल्ली गाठता आली नाही. आज काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे का जे काही भारतीय जनता पार्टीचे विरोधामधले असलेले छोटे छोटे घटक पक्ष असतील त्यांना महाआघाडीत सामील करून घ्यावं आणि त्यांचा सन्मानाने त्यांना जागा द्याव्या. जागा कोणी किती मागावा हो तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे, परंतु काँग्रेसने किती द्यावं, राष्ट्रवादी मित्रपक्षाने किती द्यावं हे ठरवण्याचा अधिकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आता राहिला प्रश्न प्रकाश आंबेडकर कोणाला काय बोलतात ही काही पहिल्यांदाची गोष्ट नाही. कधी बोलतात, कसे बोलतात, कोणत्या पद्धतीमध्ये बोलतात, कशामुळे बोलतात, हे याचं उत्तर देण्यासाठी खरं म्हणजे मी इतका समर्थ नाहीये. नाही, पण तरी तुमचं एक आकलन सांगा. आणि खरं तर हाच पुढचा माझा प्रश्न असणार होता की प्रकाश आंबेडकर अशा प्रकारची वक्तव्य का करतात ज्या वेळेला भाजप विरोधी मतांची मोट बांधली जावी, ती फुटू नये अशी अपेक्षा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांची भूमिका कायम तिरकी का दिसत असते? नाही, हाच तो मूळ मुद्दा आहे. खरं म्हणजे ते कधी ज्या वेळेस बोलतात का मला भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं आहे, त्यांच्या हे जे आज जे जातीवादी त्यांनी जे विष पेरण्याचं काम केलं आहे त्याला थांबवण्याचं काम आम्ही सर्व पक्ष मिळून करू. दुसरीकडे म्हणतात का काँग्रेस बदमाश आहे, तिसरीकडे म्हणतात का मी युती करायला तयार आहे, मला 12 जागा द्या. आणि राहिला प्रश्न MIM त्यांचा जो मित्रपक्ष आहे आजचा वंचित आघाडीमधला प्रमुख, त्यांनी सांगितलं का प्रकाश आंबेडकरला आपण सन्मानाने जागा दिल्या तर मी माझी एकही जागा लढवणार नाही. आता VC साहेब किती सत्य बोलतात, किती खोटं बोलतात, किती खरं बोलतात याचं विश्लेषण आज करणार नाही, परंतु लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस लागल्या त्यावेळेस ज्यावेळेस फॉर्म भरल्या जातील त्यावेळेसच कळल. राहिला प्रश्न आम्ही इतका सन्मानाने प्रकाश आंबेडकरजीला ज्या वारंवार विनंती करू लागलो याचा अर्थ काँग्रेस कोणाला भीत नाही, परंतु काँग्रेसला अशी भीती आहे का सेक्युलर मतदान वाटल्या जाऊ नये,
सेक्युलर मतदानची वाटणी होऊ नये आणि भारतीय जनता पार्टीला जे जातीवादी पक्ष आहे शिवसेना यांना फायदा होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून आदरणीय राहुलजी गांधी असतील, अशोकरावजी चव्हाण साहेब असतील यांची समन्वय करण्याची भूमिका आहे. अगदी तुमचा मुद्दा लक्षात येतोय दीपक भातुसे. ज्या पद्धतीनं एक आपली रचना मांडत असताना अब्दुल सत्तारांनी सांगितले की काँग्रेस कोणाला घाबरत नाही, पण तरीही भाजप विरोधी मतांची मोठ फुटू नये म्हणून प्रकाश आंबेडकरांचं ते प्रसंगी ऐकून घेत आहेत. पण आजच्या घडीला प्रकाश आंबेडकरांचं जे वक्तव्य आहे ते कितपत गांभीर्यानं घ्यावं, पहिला प्रश्न. आणि दुसरा, प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याचे सूचक अर्थ त्यांना मनापासून काँग्रेस बरोबर जायचं आहे का नाही, काय सांगतायत? काँग्रेस कुणाला घाबरत नाही हे वक्तव्य थोडं अतिशयोक्ती वाटतं. कारण आता अशी परिस्थिती आहे की भाजपाच्या विरोधात विजय मिळवायचा असेल तर असे लहान लहान घटकांना काँग्रेसला बरोबर घ्यायचं आहे. म्हणजे ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. याच्यातून भीतीचा किंवा घाबरण्याचा काहीच विषय नाही काँग्रेसचा. काँग्रेसला आता गरज आहे प्रत्येक मित्रपक्षाची, लहान लहान घटकाची. कारण जर प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले तर निश्चितच त्यांच्याबरोबर MIM ओवेसी आहे. त्यामुळे मुस्लिम मतं आणि दलित मतं ही काँग्रेसपासून काही प्रमाणात फुटतील आणि ती प्रकाश आंबेडकरांबरोबर जातील आणि याचा फायदा भाजपला होईल हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस ही प्रकाश आंबेडकर आपल्या आघाडीत सहभागी व्हावे याच प्रयत्नात आहेत. आज जरी आंबेडकरांनी थेट काँग्रेसवर टीका केली असली, कारण याच्यापूर्वी ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत होते, आज पहिल्यांदा त्यांनी थेट काँग्रेसवर टीका केलेली आहे. काँग्रेसवर टीका केली असते तरी काँग्रेस त्यांच्याबरोबर चर्चा करणं थांबवणार नाहीये. कारण आंबेडकर जर वेगळे लढले तर त्यांच्याबरोबर जाणारी मुस्लिम आणि दलित मतं ही काँग्रेसला परवडणारी नाहीयेत. त्यामुळे या टीकेला सध्या तरी काय अर्थ नाहीये. मात्र काँग्रेसच्या ही टीका जिव्हारी लागणार आहे. कारण एकीकडे काँग्रेस नव्याने उभारी घेत असताना राज्यामध्ये एक आंबेडकरांसारखा, प्रकाश आंबेडकरांसारखा एक नेता काँग्रेसला बदमाशांचा पक्ष म्हणतो. ही टीका ही काँग्रेसला जिव्हारी लागणार आणि कुठेतरी अगदी आपण अब्दुल सत्तारांना लगेच विचारून घेऊ की अब्दुल सत्तार, या पद्धतीची भाषा वापरणं ही तुमच्यासाठी जिव्हारी लागणारी टीका आहे की नाही? मनापासून सांगा. वाईट वाटलं का ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष आहे? नाही, निश्चित. कारण की आमच्या पक्षाचा आम्हाला स्वाभिमान आहे. आमचा पक्ष ज्या पद्धतीने अनेक वर्ष या देशाची सेवा केली तर त्याचा सर्टिफिकेट प्रकाश आंबेडकरला आम्हाला द्यायची गरज नाही आहे आणि आम्हाला प्रकाश आंबेडकरच्या सर्टिफिकेटचीही गरज नाही. प्रश्न असा आहे का हे जे सेक्युलर मतदानामध्ये वाटणी होऊ नये इतकाच एकमेव मुद्दा आहे. प्रकाशजी आमच्या सोबत आले, त्यांचाही फायदा होईल, आमचाही फायदा होईल, मित्रपक्षाचाही फायदा होईल. प्रकाशजी आमच्याकडे नाही आले तर त्यांचाही नुकसान होईल, आमचा थोडंफार नुकसान होईल. आम्हाला फार मोठं नुकसान होणार नाही. परंतु आमची इच्छा अशीच आहे का ते नेते आहेत आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून ओळखल्या जातात, म्हणून त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. आणि त्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आल्याच्या नंतर आता एक या निमित्तानं आपण जयंत माइंडकरांना प्रश्न विचारतोय. माइंडकर, हे सगळं जे चाललंय काँग्रेसचं, ते तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की काँग्रेसला एक जागा महत्वाची आहे. काहीही करून अधिकाधिक जागा जिंकून आणा आणि विद्यमान सरकारला खाली खेचण्याच्या साठीचा प्रयत्न यशस्वी करून दाखवा, असा जो प्रयत्न आहे. पण त्यात प्रकाश आंबेडकर असतील किंवा नारायण राणे असतील यांच्या भूमिका कुठंतरी अडथळ्याची शर्यत निर्माण करतायत. ही अडथळ्याची शर्यत आहे की यांच्याकडून बार्गेनिंग करून स्वतःच्या पारड्यात काही प्रमाणात जास्त मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे अडथळे आणणं म्हणजेच एक प्रकारे आम्हाला आमचा शेअर द्या, हे एक प्रकारे काँग्रेसकडे ते मागत आहेत. आणि याच्याच करता ही एक प्रकारचं त्यांचं डीलिंग ज्याला म्हणता येईल ते अगदी निवडणुका अनाऊन्स होईपर्यंत, फॉर्म भरेपर्यंत अनेक वेळा सुरू राहतं, तसं ते सुरू राहील. पण मग प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या समोरची अडचण महाराष्ट्रात वाढतीये का? कारण ज्या पद्धतीनं देशपातळीवर महागठबंधन, महाआघाडीच्या हालचाली सुरू आहेत, राज्यामध्ये काँग्रेसच्या साठी बार्गेन करणारे, घासाघीस करणारे पक्ष वाढू लागले आहेत. मला असं वाटतं जर का या म्हणजे ओवेसी, प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणेंनी दिलेल्या हिंट्स या सर्वांचा जर का अभ्यास नीट केला
तर अडचणी वाढत नसून अडचणी कमी होत आहेत असं मला दिसतंय. याचं कारण असं आहे की ओवैसींनी स्वतः सांगितलं, जर तुम्ही आंबेडकरांचा सन्मान राखत असाल तर आम्ही उमेदवार उभे करणार नाही. आणि आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे, विधानसभेमध्ये काँग्रेसच्या अनेक जागा या MIM असल्यामुळे पडलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ओवैसींनी स्वतः सांगितलं, आंबेडकरांनी स्वतः सांगितलं आमचा सन्मान राखा, तर मी काँग्रेस बरोबर जायला तयार आहे. नंतर त्यांनी पुन्हा बदमाश वगैरे शब्द वापरले, पुन्हा त्यांनी घुमजाव केलं. राजकारणात या गोष्टी चालत असतात. परंतु त्याचबरोबर आपण तिसरं घेऊ नारायण राणेंच्या बाबतीत त्यांच्या मुलांनी भाजपवर तोंडसूक घेणं आणि बाळासाहेब थोरातांनी खुलेआम असं सांगणं की होय, जर का राणे आले तर त्यांचं स्वागतच आहे त्यांचं, किंवा आत्ता अब्दुल सत्तार सुद्धा बोलत आहेत की त्यांचं कोकणात क्लाउट आहे. या अशा प्रकारचे एक प्रकारे हिंट्स आहेत की एक एक जागा ही काँग्रेसला महत्वाची आहे. तुम्ही असं म्हणताय की काँग्रेसला एक एक जागा महत्वाची आहे, पण अब्दुल सत्तार, ज्या पद्धतीची एक रचना उभी राहतीये, एका बाजूला प्रकाश आंबेडकरांच्याकडून काही वक्तव्य येत आहेत, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा म्हणते की पुण्याची जागा काही अजून अंतिमरित्या निकालात निघालेली नाही. या सगळ्या गोष्टी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाणांच्या समोर अडचणी वाढवतात का? नाही, अडचणी नाही, वाटाघाटी ही शेवटपर्यंत चालू असते. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपले अलायन्स पार्टनर आहे, छोटे असतील मोठे असतील, अलायन्सच्या बाबतीत त्यांचा जो निर्णय असतो की ही जागा मला द्यावी, आमचा निर्णय असतो की ही जागा आमच्याकडे ठेवावी, आणि दोघांचा समन्वय करून शेवटी हे सर्व जागेचा फायनल करण्याचा अधिकार हे आदरणीय राहुलजी गांधींना आहेत, खारगे साहेबाला आहेत, आणि अशोकरावजी चव्हाण साहेबाला सर्वांचा समन्वय करण्याची जबाबदारी प्रांत अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्यावर आहे. आणि ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये अशोकराव निश्चित सर्व घटक पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि अनेक छोटे मोठे अजून मित्र पक्ष असेल याचा समन्वय करून या दोघांच्या. ठीक आहे, अब्दुल सत्तार असं म्हणतायत की अशोक चव्हाण ही सगळी कामगिरी लिलया पार पाडतील. प्रणव पोळेकर, आता या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा स्वरूपात माहिती द्या आम्हाला की जर समजा नारायण राणेंनी स्वाभिमान ठेवत, अर्थात स्वाभिमान पक्ष ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत जायची अट मान्य केली, तर त्यांची अशी काय ताकद आहे की ज्याचा महाराष्ट्रात फायदा होईल? स्वाभिमानची महाराष्ट्रात खरंच काही ताकद आहे का केवळ आणि केवळ एका लोकसभेपुरतंच तिचं अस्तित्व आता उरलेलं आहे? खरं तर बघायला गेलो तर हे राणेंचं अस्तित्व हे सध्या कोकणापुरतं आणि स्वाभिमानपुरतं मर्यादित आहे, जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपुरतं मर्यादित म्हणावं लागेल. महाराष्ट्रात याचा फायदा कितपत होईल हे आता सांगता येत नाही, पण त्याचं जर राणेंनी ही निवडणूक जर काँग्रेससोबत जर जाण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच याचा फायदा हा काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला या आघाडीला होईल, एवढं मात्र निश्चित सांगतो. अगदी. पण अब्दुल सत्तार, आता या निमित्तानं एक प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला वाटत नाही काँग्रेस फार अगतिक झालेली आहे? वाटेल त्या स्थितीमध्ये मिळेल त्याला सोबत घ्यायचा प्रयत्न आहे हा, असा जर आरोप झाला तर तो गैर आहे का अयोग्य आहे? म्हणजे गैर आहे का योग्य आहे? माफ करा. नाही नाही नाही, मी आपल्याला आपण जो महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, गैर कशासाठी नाही आहे का शेवटी आपण ज्या पद्धतीने सेक्युलर मतदान आहे, सेक्युलर नेते आहेत, सेक्युलर पक्ष आहेत, आणि काँग्रेस हा मोठा सेक्युलर पक्ष आहे. छोटे मोठे पक्ष जे काही आहेत त्यांना सामावून घेणे, हे नारायण राणे साहेबांचा जो काही मी बोललो का 2 जिल्ह्यापुरता नाही, त्यांना मानणारे, त्यांना आवडणारे, त्यांच्याशी जुळणारे अनेक हजारो कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. त्यांची संख्या कमी आहे, जास्त आहे हे बोलणार नाही, परंतु एक नेता म्हणून तो महाराष्ट्रभर लोकांच्या समोर चेहरा आहे. अशोकरावच्या नंतर कोणता चेहरा असेल तर मला वाटतं का नारायण राणे एक चेहरा होऊ शकतो. आज अशोकरावनी जनसंघर्ष यात्रा असेल, यलगार यात्रा केलेलं आहे की अशोक चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्रात ओळखला जाणारा कुठला चेहरा असेल तर तो नारायण राणेंचा आहे. जयंत वाईनकर, या एका विधानानं काँग्रेसमध्ये किती जणांचं पोट दुखायला लागेल? आता ते म्हणजे अब्दुल सत्तार जेव्हा स्वतः बोलतायत, पण एक वस्तुस्थिती आहे की जसं राणेंना वेलकम करणारा एक वर्ग आहे तसंच त्यांना विरोध करणारा आणि राजकारणात तसे लोक असतात सुद्धा. कारण एक लक्षात घ्या, म्हणजे मी अगदी घडलेली वस्तुस्थिती सांगतो की 2005 पासून 2014 पर्यंत राणेंनी 3 मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम केलं उद्योग मंत्री म्हणून.
आणि या तीनही मुख्यमंत्र्यांशी त्यांचं सख्य नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळेला आपण स्वतः अनेक वेळा हे कव्हर केलेलं आहे. राणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खुलेआम येऊन पत्रकार परिषदेत बोललेले आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात. या निमित्तानं दीपक भातुसेंना आपण प्रश्न विचारणार आहोत. दीपक भातुसे, जर समजा नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, ते लोकसभा लढले, खासदार झाले, असं आपण चर्चेसाठी धरून चालू, पुढं काय? मुख्यमंत्री होण्याचा विषय संपला, देशात पंतप्रधान होणं शक्य नाही, मग नारायण राणेंच्यासाठी राजकीय महत्वाकांक्षा कुठली उरेल की जी पूर्ण करण्याची जबाबदारी काँग्रेसची असेल? सध्या राणेंना आपल्या सगळ्या महत्वाकांक्षा ज्या आहेत, राजकीय महत्वाकांक्षा, त्या गुंडाळून ठेवाव्या लागतील. कारण त्यांना त्यांच्या मुलांचं राजकीय भवितव्य पुढचं कसं असेल याचा विचार करावा लागेल. कारण राणेंची राजकीय कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यावर असं म्हणावं लागेल. आता ते पुन्हा राज्यात मुख्यमंत्री होतील अशी शक्यता अजिबात नाहीये. त्यामुळे जे पद मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं आणि शांत बसायचं आणि मुलांचं राजकीय भवितव्य कसं चांगल्या पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने विचार करायचा हा एकच मार्ग राणेंसमोर आहे. दुसरा प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यसभेचा खासदार असताना भारतीय जनता पक्षाच्या मार्फत आपल्या दोन्ही मुलांचं पुनर्वसन राणेंना अशक्य आहे का? राणेंसमोर तीच अडचण आहे. कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे, लोकसभा मतदारसंघ, तो मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. जर युती झाली तर शिवसेना बरोबर असल्यामुळे राणे या युतीमध्ये राहणार नाही, ते स्पष्ट आहे. कारण शिवसेनेबरोबर त्यांचं कट्टर वैर आहे. जर युती झाली नाही तर त्या ठिकाणी सरळ सरळ 3 उमेदवार असतील, शिवसेनेचा, भाजपचा आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा, ज्याच्याकडे मतदारसंघ जाईल. या परिस्थितीमध्ये राणे जर भाजपकडून उभे राहिले तर त्यांचा निभाव लागणं अवघड आहे. त्यामुळे त्यांना एकतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बरोबर जावं लागेल किंवा काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागेल, असे साधारणतः पर्याय. त्यामुळे राणेंची पूर्णपणे या ठिकाणी अडचण झालेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा प्रत्येक जागा महत्वाची. जसं माइनकरांनी सांगितलं की नंबर गेम निवडणुकीत महत्वाचा असतो. आपण 2014च्या निवडणुकीमध्ये बघितलं, त्याच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर होते, त्यावेळेला त्यांनी अनेक गुंडापुंडांना मोठं केलं, सोबत घेतलं आणि राजकारणात आणलं. अनेक कंत्राटदार राजकारणात आले आणि ते नेते झाले. 2014ला तेच भाजपने केलं. त्याच कंत्राटदारांना आणि जे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर भाजपने केले त्यांना आपल्या बरोबर घेतलं. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, त्या निवडणुकीत नंबर वाढवण्याचं काम भाजपने त्या दृष्टीने केलं. काँग्रेस आता तीच परंपरा पुन्हा एकदा चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. त्या निमित्तानं मी आपल्याला थांबवतोय आणि जयंत माइनकरांना अत्यंत थोडक्यात एका गोष्टीचा खुलासा करा असं म्हणणार आहे. माइनकर, जर समजा हे असं चित्र असेल तर नारायण राणे चक्रव्यूहात अडकले आहेत का? नारायण, कधी कधी राजकारणात माणसं एक चूक करतात आणि तीच चूक काही प्रमाणात नारायण राणेंनी केलेली आहे असं मी मानतो. की ते त्यांनी 10 वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आणि त्यांना त्या तुलनेत योग्य प्रकारे मान मिळाल्यानंतरही त्यांनी जी काँग्रेस सोडलेलं आहे ते त्यांना 2 वर्षाच्या आत असं जाणवत असावं की आपण ही चूक केली. कारण आपण नीट विचार केला तर भारतीय जनता पार्टीत जाऊन त्यांच्या परिवारातल्या तिघांना कुठलीही जागा मिळाली नसती. मात्र काँग्रेसने त्यांच्या मुलाला आमदार, स्वतःला त्यांना मंत्रीपद आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाला खासदारकी दिलेली होती. एवढं मोठं दिलेलं असताना सुद्धा त्यांनी पक्षांतर केलं, तेव्हा सुद्धा ते आमदार होते. मला असं वाटतं राजकारणात अनेक मोठी माणसं काही चुका करतात, कधी कधी त्यांच्या हातून घडतात, कधी कधी सर्कमस्टन्शियली घडल्या जातात. तसं काहीसं घडलेलं आणि एक महत्वाची गोष्ट असते राजकारणात, ती म्हणजे वेळ अचूक साधणं हे यशस्वी राजकारण्याचं एक व्ययच्छेदक लक्षण आहे, महत्वाचं लक्षण आहे. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, मी आपल्याला धन्यवाद देतो आणि इथेच हा कार्यक्रम थांबवतो. मात्र जाता जाता, राजकारण हे प्रामुख्यानं सत्ता मिळवण्याचं एक साधन आहे अशी व्याख्या आता झालेली पाहायला मिळते. याला कोणताच पक्ष अपवाद नाही आणि सत्तेची लढाई अखेर एका जागेवर लढली जाईल आणि प्रत्येक जागा येत्या काळात महत्वाची ठरेल. तेव्हा राजकारणाच्या पटावरचे अनेक वजीर, उंट, घोडे, हत्ती आणि प्यादी सुद्धा आपापली बाजू आणि रंग बदलताना दिसतील. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.